आज मी आहे की मस्तपैकी लेट उठलेलो आहे, बरोबर 11 वाजता उठलेलो आहे. म्हणजे आता मी फक्त ब्रश गिश करून रेडी झालेलो आहे आणि मम्मीने नाश्त्यासाठी आवाज दिला डायरेक्ट. काय माहिती आहे नाश्त्यामध्ये काय बनवता येतं. आणखीन ते झाल्यावर पहिले दुकानात चाललं आहे आणि पप्पा सकाळपासून काय करतो नाश्त्याला. पापड कुठे आहे भाई आज नाश्त्याला, मस्त माझी आवडीची. तर मित्रांनो, आता मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे, दुकानात बसलेलं आहे. सध्या आता दुपारच्या टाईमला आहे की नाही दुकानात जास्त गडबड नसते. आणखीन बाहेरचं पण बघा तुम्ही, खूप शांत राहते. कारण की ऊन आहे ना, तर आपल्या अकोल्यातली ऊन तर माहीतच आहे सर्वांना कशी आहे. तर बस आल्या की नाही वापस मी पप्पासोबत मार्केटमध्ये चाललो आहे काही सामान आणायला आणि तिकडून. तर मित्रांनो, आता मी दुकानातनं वर आलो. आणखीन आज मी आहे ना माझी फेवरेट डिश बनवली. फेवरेट नाही म्हणतात, मला आहे की नाही केळाचं कालण असते की नाही, त्यात बोरमिटा टाकून खायला आवडते भाई. मलाही नाही तुम्हाला कसं वाटणार, पण खरं हे बघा, हे आहे की नाही ताईसाठी माझ्यासाठी मम्मीसाठी केलं. आता हे एवढं मला आहे की नाही, मम्मी तर थोडंसंच खाईन आणि ताई पण थोडंसंच खाणार. पण मला आहे की नाही मस्त केळा कालणमध्ये तुम्ही बोरमिटा टाकून खाऊन बघा, तुम्हाला पण खूप मस्त आवडणार. आणखीन मम्मी इकडे मठ्ठ्याची तयारी करते आज. दुकानात मठ्ठ्याची गिऱ्हाईक वापस चालले म्हणून आज मठ्ठा सुरू होऊन जाणार आजपासून आपल्या इथे. आणि ताई इथे टायपिंगची प्रॅक्टिस करते लॅपटॉपमध्ये. आता मी पप्पांसोबत मार्केटमधून आलेलो आहे आणि आज खूप सारे आयटम आणले आहे बघा. चॉकलेट्समध्ये हे आणखीन कार सोडा, हे खूप सारे आयटम आणलेले आहे. आणखीन उद्या परवापासून आपली इथली लस्सी पण सुरू होऊन जाणार. मम्मी आता लस्सीची तयारी करत आहे. तर चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. तर भाई आता मी दुकानातनं वर आलो. आणखीन आज माझ्यासाठी एवढं मोठं सरप्राईज आहे, म्हणजे आतापासून तोंडात पाणी सुटलं. माझी सर्वात फेवरेट डिश म्हणजे खूप लोकांना ॲटममध्ये मोमोज, पिझ्झा किंवा बर्गर असे ॲटम आवडतात ना, आणि माझ्या सर्वात जशी फेवरेट डिश आहे पावभाजी. एक मसाला खिचडी कढी, आणखी पावभाजी, साधी खिचडी कढी आणि पावभाजी झाली आहे भाई आज. मस्तपैकी ताईने केली आहे मसाला पावभाजी. भाई एकदम खुश, आज एकदम दबाके जेवण करणार आहे भाई. मी मस्त लिंबू पिळला. आणखी मस्त आपला हा पाव, सांबार पाव आहे मस्तपैकी. आणखी भाजी, आणखी कांदा येत नाही, पाव. भाई पूर्ण भाजीचा जो फ्लेवर जो मिक्स झालेला आहे ना, खतरनाक, एकदम लल्लन टॉप. कोणी करूच नाही शकत भाई अशी पावभाजी. मला बाहेरची पावभाजी बिलकुल आवडत नाही. मला मम्मीच्या हातची, दिदीच्या हातची आवडते. आणखीन पावभाजी मी खाल्ली ना, माझा पूर्ण दिवस एवढा चांगला आहे ना, एक नंबर. आता तुमच्या पण तोंडात पाणी आलं असणार, तर तुम्ही पण पावभाजी खा. आणखीन चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असणार तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.